स्वागत या ठिकाणी बँड पथकाच्या माध्यमातून केलं जातंय। आज मोहनदादा भोईर यांचा एक आगळा वेगळा अंदाज। यस बँड पथकाला विनंती आहे, कारण मेगा फायनलला सुरुवात होते। आपला खूप खूप आभार। बहुत बहुत थँक्स, खूप खूप आभार। सुमधुर आवाज आणि सुमधुर वाद्य आपल्याकडनं प्रेक्षकांना पोहोचलं आणि क्षेत्ररक्षण लावलं जातंय। टॉस जिंकला तुमचे वाणू स्पोर्ट्स जालमान टेंबोली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं। सलामीची जोडी खेळपट्टीवर गेलेली आहे। यष्टीरक्षक अगदी यष्टी पासून दूर। पंच शानू कुरेशी आणि अभिजित सावंत। पहिला चेंडू फुलटा, चेंडू सरळ जातोय, सोपा झेल सुटतोय। अति आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स आणि फ्री होम डिलिव्हरी होती, बट डीप मिड विकेटचा फिल्डरने कॅच ड्रॉप केली आहे आणि ती देखील गवळी सर कोणाची कॅच ड्रॉप? गीतेश माळीला ही संधी। कधी कधी अति आत्मविश्वास असतो ना विशाल, महागात ठरतो। वर्ल्ड कप 99 मध्ये अशाच प्रकारचा झेल स्टीवचा हर्षल गिबने सोडला होता। स्टीवने शतक झळकावलं, दक्षिण आफ्रिका संघ पराभूत। आणि विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की कॅच इतकी अवघडही नव्हती, कॅच पकडायला हवी होती। कधी कधी बऱ्याचशा वेळेला तुम्हाला आत्मविश्वास असायला हवा, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स इज ऑलवेज डेंजरस। आणि या जीवनदानाचा आता किती फायदा घेतला असेल, बट सध्या सागडीला स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर देवेश नाईक ज्याने या स्पर्धेमध्ये एका अर्धशतक देखील झळकावलंय। गीतेश माळे आणि देवेश नाईक अशी बिनीची जोडी खेळपट्टीवर। पहिलं षटक प्रतीक थोडासा नाराज आहे, फटका खेळलेला आहे। चेंडू हवेत आहे, मिड ऑफला सहज सोपा सुंदर झेल। पहिली सफलता, पहिला धक्का ज्या फलंदाजाने अर्धशतक बनवलं होतं, बट या मेगा फायनल मॅच मध्ये 0 वरती बाद। इट्स अ बिग ब्लो, मोठा धक्का म्हणता येईल, कारण देवेश नाईक असा एक बॅटर होता, एक मोठे पटके खेळण्याची क्षमता होती। या स्पर्धेमध्ये अर्धशतक सुद्धा त्याने पटकावलं होतं आणि खूप अपेक्षा होत्या त्याच्या सहकार्यांच्या, त्यावेळेला पाठीराख यांच्या। मात्र पाठीराख यांच्या अपेक्षा फायनल मॅच मध्ये पूर्ण करू शकला नाही। कॅच जशी कंप्लीट झाली, खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे शांतता पसरली, कारण यजमान संघ मेगा फायनल मॅच खेळतो। नवीन फलंदाज जिनात नंबर 3 भावेश चौधरी। प्रतीक याला म्हणजे ड्राईव्ह केला, स्ट्रेट टू शॉट, एक्स्ट्रा कव्हर। फटका चांगला होता, म्हणजे जागा चुकीची निवडली, प्लेसमेंट चांगलं होतं। फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल। विशाल, मला वर्ल्ड कप 2003 ची आठवण झाली। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने प्रत्येक मॅच मध्ये धावांची लयलूट केली होती, मात्र अंतिम मॅच मध्ये मास्टर ब्लास्टर लवकर बाद झाले। याला मात्र काय फटका, डाऊन दी ग्राउंड,
व्हॉट अ शॉट, स्ट्रेट लॉंग ऑफ सीमार ह्याच्या बाहेर षटकार. थँक्यू सो मच समीर कला. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू होता, थोडासा खाली राहिला, जी अपेक्षा केली होती चेंडूचा उसळी घेईल, मात्र चेंडू अनपेक्षित खाली राहिला आणि निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झाली. बघा एक प्राइज आता इथनं जाहीर झालेला आहे पंकजदादा नाईक यांच्या माध्यमातून रानाल टीमसाठी. बोकड त्यांनी अनाऊन्स केलं. बघा जिंकले तरी दिला जाईल आणि हरले तरी दिला जाईल. आणि तसेच उमेशदादा पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील एकविरा ट्रिप. एक चांगला फटका देखील पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अशा प्रकारे खेळ देखील पहिल्या षटकाचा समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 9 धावा धावफलकावरती एक धक्का लागला आणि अजून देखील येणाऱ्या 4 षटकांचा खेळ बाकी. भन्नाट गर्दी, प्रत्येकी प्रेक्षक गॅलरीमध्ये स्टँडमध्ये आपल्याला भरपूर सारे प्रेक्षक पाहायला मिळतात, कारण ज्या क्षणाची वाट सर्वजण पाहत होते तो क्षण सध्या सगळीला आपल्या समोर आहे. फायनल मॅच कोण बनेल या पर्वाचा चॅम्पियन, हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर या मॅच मध्ये आपल्याला मिळणार आहे. विलासपूर राणा संघासाठी खूप चांगली सुवर्ण संधी आहे. चॅम्पियन झाला किंवा पराभूत जरी झाला तरी पंकज नाईक यांच्याकडे एक अवाढव्य बोकड. बघा एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, कारण या क्रीडांगणावरती आतापर्यंत ज्या स्पर्धा आपण पाकलेल्या आहेत त्यामध्ये सभापती चषक आपण आय थिंक सो 2021ला पाहिला होता, तेव्हा विलास स्पोर्ट्स राहणार संघ फायनलमध्ये पराभूत झाला. आणि लास्ट आपण पाहिलं होतं अध्यक्ष चषक, ज्याच्यामध्ये ते चॅम्पियन बनले होते. आणि आता आपण सर्वजण पाहता स्वर्गीय विलास मोदी चषक 2024 आणि आता देखील ते फायनलमध्ये आहेत. म्हणजे गवळी सर यजमान संघ त्यांच्या होम ग्राउंडवरती सातत्याने चांगलं परफॉर्म करतोय आणि आज देखील फायनलमध्ये आहेत. बट चॅम्पियन बनतील का, कारण समोर टेंबिवले नावाचं वादळ उभा आहे. हे खूप मोठे सपोर्टर त्यांचे आहेत का, आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर खाली सुद्धा मोठ्या संख्येने सपोर्टर जे आहेत ते राहणार संघाचे आहेत. VIP कक्षामध्ये सुद्धा खूप सपोर्टर्स राहणार संघाचे आहेत. या वेळेला एक चांगला चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, सीटेड बॅटेड फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. वेदांत पाटील खऱ्या अर्थाने हा एक यंग टॅलेंटेड बॉलर आहे आणि त्याने त्याच्या स्किलवरती खऱ्या अर्थाने फार मेहनत केली आहे, कारण फार कमी वेळामध्ये एक प्रमुख गोलंदाज म्हणून तो या टीम मध्ये खेळतोय. निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात. ओव्हर द विकेट, जागा बनवून खेळायचं होतं, बॅटची कडा लागली आहे, पॉइंटला फिल्डर आहेत. एक सिंगल रन रमाडीतनं मिळेल, धाव फळक या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातो 10 वरती. आणि गवळी सर विचार करण्यासारखी गोष्ट ही देखील की 5 ओव्हरची मॅच मिनिमम 50 तर तुम्हाला क्रॉस करायची आहे. नाही, डेफिनेटली 50चा आकडा जर तुम्ही पार केला तर एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, गोलंदाजांना संधी मिळू शकते, कारण टेंबोली संघाकडे आपण बघितलं स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. येस, मिनिमम 50. अडवा बॅटने ऑन साइडला हा फटका, गॅप आहे फिल्डरसाठी चेज, बट त्याला देखील बीट करून हा बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. हे बा, प्लेसमेंट किती जबरदस्त होती. प्लेसमेंट जबरदस्त होते आणि 4 धावा मिळत आहेत. चौकार लास्ट बॉल वरती. यावेळेस मिस्टामिंग इथनं प्रति उत्तर देण्याची तयारी वेदांची होती आणि त्याने दिला. चौकारानंतर हा पलटवार, सफलता मिळेल, धक्का लागतो दुसरा, फलंदाज बाद. खूप दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, अराउंड द ऑफ स्टंप.
अराउंड दी ऑफ स्टंप फटका खेळायचा होता, कारण म्हणजे उजव्याच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला फटका खेळायचा होता. त्यामुळे तितकंसं टायमिंग साधता आलं नाही आणि मिड विकेटला एक चांगला झेल समाप्त केला गेला. आणि आपण थोडं कौतुक आता समीर कळा सर्कल ब्रासबँड पथकाचं देखील करूया. तिचे चांगले चांगले धुन्स ते आपल्याला ऐकवतात. सफलता मिळाली. दुसरा धक्का. भावेश चौधरी आता बाद झालेत आणि क्रमांक 4 वरती बिग बर्ड म्हणून ज्याची ओळख टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आहे, चिराग माळी इन ॲट नंबर 4. ताल्यांचा आवाज देखील येतो. पहिलाच बॉल खेळायचा होता, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बट पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहतोय. त्याचा ॲडव्हान्टेज इथं मिळेल गोलंदाज वेदांत पाटीलला. आणखीन एक डॉट बॉल. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं गवळी सर तर आता थांबलाय फक्त 14 धावा फलकावरती. नाही, या षटकामध्ये कुठेतरी एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. भले एक चौकार लगावला गेला पण त्यानंतर फलंदाज बाद झाला आणि धावसंख्या कुठेतरी थांबलेली आहे. धावसंख्येला आळा बसलेला आहे, खीळ बसलेली आहे. बॅकफुट वरती जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट. अतिशय चांगला फटका इनफिल्डला क्लिअर केला. आउटफील्ड फास्ट. चौकार. आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त झाला 2 षटकांचा. शॉर्ट वाईड अँड पनिश. आपण बघितलं विशाल, उजव्या यष्टीच्या बाहेर थोडासा वाईट चेंडू होता. वाईड शॉर्ट वाईड अँड पनिश. काय फटका खेळला होता चिरागने शेवटच्या चेंडूवर आणि पॉइंटच्या वरून. आणि आता कॉम्बॉक्स मध्ये थोडीसे बदल आपण करूया. अजयजी गरज सरांचा आवाज आपण येत्या काही षटकांसाठी ऐकूया. धन्यवाद. यावर मात्र फुल टॉस चेंडू हवेत आणि एक सहज सोपा सुंदर झेल घेतोय प्रतीक. गीतेश माळी सुद्धा बाद झालेला आहे. आपण पाहतोय असं वाटत होतं की गीतेश माळी एक चांगली बॅटिंग करेल आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल, पण गीतेश माळी सुद्धा बाद झालेला आहे. आता मात्र गीतेश माळी बाद झाल्यानंतर खेळण्यासाठी आलेले आहे अक्षय चौधरी. फलंदाज लवकर बाद होत आहेत आणि आता मात्र थोडी शांतता. मला थोडीशी शोले चित्रपटाची आठवण झाली. इतना सन्नाटा क्यों है भाई? सन्नाटा तो रहेगा ही, क्योंकि होम टीम जो है वो इस समय कहीं ना कहीं दबाव में नजर आ रही है. 3 बड़े झटके लगे हैं. शुरुआत उतनी अच्छी नहीं कही जा सकती है बिलास स्मृति राणाल टीम के लिए इस फाइनल मैच में. वानू स्पोर्ट्स टेम्बवली टीम टॉस जीतकर पहले क्षेत्र रक्षण करती हुई 5-5 ओवर का ये फाइनल मैच. छक्कों के हैट्रिक के लिए रिग्नेश पाटिल जी की ओर से 3000 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा. और बड़े शॉट्स की जरूरत तो रहेगी, लेकिन एक पार्टनरशिप बनानी होगी. अक्षय आए हैं और पिच गेंद अच्छा ड्राइव सीधे बल्ले से खिलाए बी में. लॉन्ग ऑफ मौजूद है वहां पर अल्ताफ के रूप में. अच्छा क्षेत्र रक्षण, सिर्फ 1 रन, लेकिन आत्मविश्वास भरा स्ट्रोक पहली गेंद पर अक्षय के बैट से.
सिंगल से उन्होंने अपना खाता खोला। टीम का स्कोर 19 रन 3 विकेटों के नुकसान पर। गवली सर कहते हैं कि ख्वाब जिनके ऊंचे और मस्त होते हैं, इम्तिहान भी उनके जबरदस्त होते हैं। अक्षय पूर्णपणे मजार असणार आहे, कारण सभापती चषक जेव्हा जिंकला होता तेव्हा अक्षयाने षटकारांची हॅट्रिक केली होती आणि तब्बल 19,000 रुपये पारितोषिक पटकावलं होतं अक्षयाने. आता यावेळेला मात्र अक्षय आपल्या संघासाठी काय करतोय ते महत्वाचं ठरेल. चिराग का बल्ला कहीं ना कहीं थोड़ा खामोशी रहा है पूरे टूर्नामेंट में, लेकिन क्या इस फाइनल मैच में वो कुछ जलवा अपना दिखा सकते हैं. ठीक तरह से टाइम नहीं कर पाए थे, अक्रॉस द लाइन खेला था, सिंगल मिला है यहाँ पर. स्कोर बढ़ता हुआ 20 रन. रोहित पाटिल ऑनलाइन इस मैच का मजा ले रहे. वडगर से, वडगर के बेहतरीन खिलाड़ी है, उन्होंने ऑल द बेस्ट कहा है दोनों टीमों को. बेहतरीन क्रिकेट पूरे टूर्नामेंट में दोनों टीमों ने खेली है, लेकिन अब ये फाइनल एनकाउंटर है. हवा में उछाल दिया है फील्डर गेंद के नीचे पहुंचते हुए, और बेहतरीन कैच लॉन्ग ऑन पर. एक और विकेट का पतन. लगातार विकेटों का पतन हो रहा है गवली सर, और इसी तरह से खेल चलता रहा तो एक फाइटिंग टोटल तक पहुंचना भी मुश्किल नजर आ रहा है विलास स्मृति राणा टीम का. अक्षय आउट होकर पेविलियन में लौटे हैं, सिर्फ 1 रन बना पाए. तब्बल 4 फलंदाज बाद झालेले आहेत पाहतोय आपण अजय, आणि कुठल्या प्रकारे पार्टनरशिप बघायला मिळत नाहीये. कारण एक मोठी धावसंख्या तुम्हाला उभी करायची असेल तर वन हॅज टू प्ले अँकर रोल. कोणीतरी खेळपट्टीवर थांबून राहणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पार्टनरशिप, भागीदारी, वेगवान पार्टनरशिप होणं सुद्धा गरजेचं आहे. नए बल्लेबाज करण कांबले प्रतीक 3 विकेट चटका चुके अपने स्पेल में, गजब की गेंदबाजी करते हुए. पटकी हुई गेंद इस बार बैकफुट पर जाकर कट किया है, लेकिन कैप में नहीं खेल पाए. बैकफुट पॉइंट पर फील्डर मौजूद, सिर्फ 1 रन लेने का अवसर वहां पर बैट्समैन के पास. स्थिरता देनी होगी पारी को. इस ओवर के बाद भी और 2 ओवर्स बचे हुए हैं, और मुझे लगता है कि अब यहाँ से चिराग बहुत ही की बल्लेबाज साबित हो सकते हैं. अंत तक खेलने का प्रयास करना होगा चिराग को. आखिर तक खेलेंगे तो जरूर वो क्षमता है उनके अंदर कि बड़े शॉट्स खेलकर एक अच्छे स्कोर की तरफ लेकर जा सकते हैं अपनी टीम को. प्रतीक एक बार फिर से राइट आर्म राउंड द विकेट. खूबसूरत गेंद, फुलर लेंथ, थोड़ी सी मूवमेंट टप्पा पड़ने के बाद ड्राइव करना चाहते थे बैट्समैन, पूरी तरह से बीट हुए, और इसके साथ ही प्रतीक पाटिल का सफल स्पेल समाप्त होता हुआ. 3 ओवर की समाप्ति. स्कोर है 21 पर 4. या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतात खास करून आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे, महाराष्ट्राचे एक नामवंत समालोचक सिद्दीक भावे, सहकारी समालोचक, त्यांनी खास करून या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि खास करून या स्पर्धेचे प्रणेते ज्यांचा आज वाढदिवस आहे, सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेब यांना वाढदिवस त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्दीक जी भावे, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. आप भी ये बात ध्यान में रखो, मैच कोई भी जीते कोई अंदर नहीं आएगा. बेहतरीन बॉलिंग का मुजाहरा पहले 3 ओवर के खेल में. प्रतीक ने 2 ओवर में सिर्फ 12 रन दिए और 3 विकेट चटकाए. 1 ओवर वेदांत ने किया है, 9 रन देकर एक सफलता उनके खाते में. और अब गेंदबाजी में परिवर्तन. दाहिने हाथ के मध्यम गति के तेज गेंदबाज परेश गोराटकर आक्रमण पर आते हुए. अंतिम 12 गेंदें बची हुई है इस पारी में. मोमेंटम बल्लेबाजों को मिला ही नहीं है. पहला विकेट 1 पर गिरा था, उसके बाद 14 पर दूसरा विकेट, फिर 18 पर तीसरा विकेट और 20 पर चौथा विकेट गवाया विलास स्पोर्ट्स राणाल टीम ने. आपण मेगा फिनाले पाहतोय, अंतिम मॅच पाहतोय विलास स्पोर्ट राहणार विरुद्ध वाहनू स्पोर्ट जे हनुमान टेंबोली या 2 संघामधील. जी हाँ, मैचों का मैच, सबसे बड़ा मैच. इस बार दूर से खेलने का प्रयास था, कोई संपर्क नहीं गेंद और बल्ले के बीच में. कुछ खास फुटवर्क यहां पर देखने को नहीं मिला बल्लेबाज द्वारा. चिराग माली और करण की जोड़ी इस समय क्रीज पर. गणेश दादा किणी साहेब, आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जी काय दादा, गणेश दादा किणी साहेब. अगली गेंद ओवर द विकेट.
और इस बार कमजोर गेंद थी लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए। फुल टॉस थी मिडल और लेग स्टंप की दिशा में, फ्लिक करने का प्रयास जरूर किया लेकिन बल्ले पर ले ही नहीं पाए वहां पर, और कोई रन नहीं इस गेंद पर भी। इससे पहले भी हमने देखा गितेश भी जिस गेंद पर आउट हुए वो भी फुल टॉस गेंद थी, उस पर भी कहीं ना कहीं 6 रन अपेक्षित थे लेकिन मिस टाइम कर बैठे थे अपना शॉट, और अब की बार करण ने फुल टॉस को मिस किया। अपने चिर परिचित अंदाज में इस मैच में अभी तक बल्लेबाज नहीं खेल पाए हैं। देखिए गेट पर जो एक गाड़ी खड़ी है, लाइट बंद करनी है प्लीज। दर्शकों से प्रवेशद्वारामध्ये एक यस थैंक्स। लगातार 2 डॉट गेंदे परेश कोराटकर द्वारा। ये बड़ा शॉट, ये चली मैदान के बाहर, लंबा हिट, 6 रन। इस बार अपना मौका ताड़ते हुए बल्लेबाज थोड़ा सा स्विवल किया, शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी और बहुत ही बढ़िया पोजीशन में आकर गेंद को हुक किया। गेंद के लिए बाउंड्री लाइन के बाहर का टिकट बुक किया। बेहतरीन छक्का करण कामले के बल्ले से। इस फाइनल मैच का ये दूसरा सिक्सर, इससे पहले गितेश ने एक छक्का जड़ा था। इस बार ड्राइव करने का प्रयास था, मोटा सिरा लगा है बैकवर्ड पॉइंट पर, अच्छा क्षेत्र रक्षण, गेंद को पीछे जाने नहीं दिया वहां पर फील्डर ने। आउटफील्ड यहाँ पर बहुत ही तेज है, गैप में जब गेंद निकल जाती है तो रुकती नहीं है, फिर मुश्किल रहता है फील्डर्स के लिए, लेकिन अच्छा क्षेत्र रक्षण, सिर्फ 1 रन मिला है। स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन 4 विकेटों के नुकसान पर। महामुकाबला आप देख रहे हैं इस समय स्वर्गीय विलासप्रति चषक 2024 राहनाल का। इलेक्ट्रीफाइंग एटमॉस्फेयर यहाँ पर जरूर है लेकिन दर्शक थोड़े शांत ही रहे हैं क्योंकि मेजॉरिटी जो क्राउड हम देख रहे हैं वो ऑब्वियसली होम टीम खेल रही है राहनाल तो उनका है, लेकिन बल्लेबाजी उतनी अच्छी हुई नहीं है जिस वजह से कुछ ज़्यादा चेयर करने का मौका दर्शकों को मिला नहीं है। बॉलर्स थोड़े हावी रहे हैं। उम्मीद यही है कि चिराग माली इस अंतिम ओवरों में पलटवार करेंगे। पुल किया गया नवा में, फील्डर है पीछे और जबरदस्त कैच, चिराग की पारी पर लगता हुआ पूर्ण विराम। एक बार फिर से इस टूर्नामेंट में बल्ले के साथ फ्लॉप रहे हैं चिराग माली। थोड़ी छोटी गेंद थी, पुल शॉट वैसे अच्छा खेलते हैं लेकिन इस दफा जो एलिवेशन चाहते थे वो मिला नहीं, और बहुत बेहतरीन पूर्वानुमान के साथ कैच लपका है अल्ताफ शेख ने। 28 पर 5 इस समय बिला स्पोर्ट्स राहनाल। नए बल्लेबाज रोहित आए हैं। वैसे काफी लंबी बल्लेबाजी है कागज पर हम यदि देखें तो, लेकिन लगातार विकेटें गिर रही है जिस वजह से रनों की रफ्तार को भी ठीक तरह से बढ़ा नहीं पाए हैं बल्लेबाज। चौथे ओवर का खेल इस समय प्रगति पर। 28 for 5। अपने ओवर की अंतिम गेंद लेकर परेश कोराटकर दाहिने हाथ से ओवर द विकेट। खड़े खड़े लॉफ्टेड शॉट, गेंद फिर से हवा में। इस बार फील्डर को चकमा देने की कोशिश वहां पर, लेकिन क्या शानदार क्षेत्र रक्षण। अल्ताफ शेख एक बार फिर से एक्शन में, निश्चित रूप से 2 रन बचाए यहां पर अपनी टीम के लिए। बढ़िया प्लेसमेंट था, अच्छी टाइमिंग भी थी, फील्डर से दूर खेला था लेकिन अल्ताफ तेज गति से पहुंचे वहां पर अपने बाई तरफ दौड़ते हुए और बाउंड्री बचाई। 2 रन इस गेंद पर और इसके साथ ही 4 ओवर की समाप्ति होती हुई विलास स्पोर्ट्स राहनाल टीम टॉस गंवाने के बाद पहले बल्लेबाजी कर रही है। इस महामुकाबले में स्कोर हुआ है 30 रन 5 विकेटों के नुकसान पर। खतरों के खिलाडी म्हणून का संबोधलं होतं हे दाखवून दिलेलं आहे अल्ताफ याने। यापूर्वी खूप चांगला शेर घेतला आणि यावेळेला तर असं वाटलं होतं की चेंडू सरळ सीमापार होईल, पण मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे। एक गोष्ट महत्त्वाची आहे, तुम्हाला जर स्पर्धेवर वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी आणि त्यापेक्षा तुमचं जे क्षेत्ररक्षण आहे ते ए दर्जाचं असणं फार गरजेचं आहे। अंतिम ओवर अब शेष है। गवली सर, आपकी तरफ से कोई प्रेडिक्शन कि कितना स्कोर होगा? ॲटलिस्ट 15, कम से कम 15 रन होते, 15 धावा कमीत कमी व्हायला हव्यात। 45 प्लस जर झाल्या तर कदाचित एक समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल। चॅलेंजेबल स्कोर म्हणता येणार नाहीये, पण एक समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल। और 15 रन यदि अंतिम ओवर में बनाने हैं तो कम से कम 2 बड़े शॉट्स चाहिए,
2 बाउंड्रीज का कम से कम आना लाजमी होगा। क्षमता तो रखते हैं बल्लेबाज। अभी भी 2 अच्छे बैटर्स क्रीज पर मौजूद है, करण और रोहित। स्ट्राइक इस समय करण के पास, एक छक्का जड़ चुके हैं 8 पर बैटिंग करते हुए। गितेश ने 9 रन बनाए, देवेश खाता नहीं खोल पाए इस फाइनल मैच में। भावेश 5 रन बना पाए, चिराग भी सिर्फ 5 रनों का योगदान दे पाए, अक्षय ने सिर्फ 1 रन बनाया। आखिरी ओवर की जिम्मेदारी संभालते हुए मोनिश पाटिल, लेफ्ट आर्म गेंदबाज। अच्छी गेंद, यहां पर थोड़ा अतिरिक्त उछाल मिला था, किनारा भी लगा, लेकिन विकेट कीपर के लिए मौका नहीं था वहां पर। फ्लाई स्लिप में बढ़िया क्षेत्र रक्षण, हालांकि सिंगल लेने से रोक नहीं पाए वहां पर बल्लेबाज को फील्डर, लेकिन इक्का दुक्का रनों से कोई ज्यादा नुकसान होने वाला नहीं है टिम्बवली टीम को। वानू स्पोर्ट्स के नाम से खेलती हुई जय हनुमान टिम्बवली टीम इस प्रतियोगिता में। और जैसे आपने कहा कि 15 रन अंतिम ओवर में, यानी कि 45 या फिर 45 प्लस, वाकई में चैलेंजिंग रहेगा। एक तो लेट नाइट चल रहा है यह फाइनल मैच। इस बार फ्लिक किया, आसमान में गेंद, फील्डर देखते रह गए। 6 रन। हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे फ्लिक केलेला होता चेंडूला, काय फटका खेळलेला आहे। आणि आपण हा चेंडू पाहतोय अगदी डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर जाणारा हा षटकार। गेंद में कोई खराबी तो नहीं थी, ये लेंथ बॉल थी, स्टंप्स की तरफ आ रही थी, लेकिन क्रीज में थोड़ा सा डीप जाते हुए कलाइयों का कलात्मक जादुई उपयोग यहां पर करते हुए बल्लेबाज रोहित, शानदार सिक्सर। उछलता हुआ स्कोर रानाल का 37 रन। इसी तरह के कुछ और शॉट्स की जरूरत इस समय रानाल टीम को। बढ़िया गेंद, अच्छी वापसी। इस बार थोड़ा सा बॉलिंग एक्शन में भी चेंज नजर आया, हल्का सा राउंड आर्म इस बार गेंद को डिलीवर किया और पूरी लंबाई की गेंद थोड़ी सी डिप होकर आई थी, फिर से फ्लिक करने का प्रयास था, वो हेलीकॉप्टर स्ट्रोक की तरह शॉट खेलने का प्रयास था, लेकिन बिट हुए बल्लेबाज। अच्छी नोकझोंक इस आखिरी ओवर में गेंद और बल्ले के बीच में। एक बार फिर से मोनिश, इस बार डेड बॉल का इशारा करते हुए अंपायर। टिम्बवली के भी कई समर्थक मौजूद स्टैंड्स में। एनआर बोरपाडाकडून हार्दिक शुभेच्छा, खास करून बंटी शेळके यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर प्रताप शेठ पाटील साहेब यांना वाढदिवसासाठी त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या। बंटी शेळके, आपलं हार्दिक स्वागत आहे। ओ धीमी गति के गेंद परख नहीं पाए, यहां पर उंगलियां फेरते हुए गेंदबाज। शानदार वापसी, छक्का लगने के बाद मोनिश पाटिल द्वारा चतुराई भरी गेंदबाजी। लेंथ में परिवर्तन, पेस में परिवर्तन, लाइन में परिवर्तन कर रहे हैं। आसान बिल्कुल भी नहीं है किसी भी खिलाड़ी के लिए इस फाइनल मैच में अच्छा प्रदर्शन करना। दोनों भी तगड़ी टीमें हैं। फिर से छकाया। अब तो ऐसे लग रहा है कि विकेट कीपर और बॉलर के बीच में ही खेल चल रहा है। लागोपाठचे 3 चेंडू डॉट। जेव्हा तुम्ही 5 षटकाच्या मॅच मध्ये आणि ती अंतिम षटकामध्ये 3 डॉट खेळतात, या अंदाजून कल्पना करता येईल गोलंदाजी किती प्रकारे, कशा प्रकारे अचूक टप्प्यावर होते। अल्पेश बता रहे विकेटों के अलावा 9 डॉट गेंदे इस पारी में। इस बार बॉल कर दिया, अंतिम गेंद थी इस पारी की, राउंड द लेग्स, काम तमाम कर दिया बल्लेबाज रोहित का, मोनिश ने। और इस तरह से पारी समाप्त होती हुई इस महामुकाबले में विलास स्पोर्ट्स रानाल टीम की कुल रन संख्या 37, 6 विकेटों के नुकसान पर। और फाइनल जीतने के लिए वानू स्पोर्ट्स जय हनुमान टिम्बवली टीम को बनाने होंगे 38 रन। मैच का पहला हाफ यहां पर समाप्त हो चुका है। पारी का अंतराल इस समय चल रहा है, लेकिन काफी खुश खेमा वानू स्पोर्ट्स जय हनुमान टिम्बवली का। टॉस जीतकर गेंदबाजी करने का निर्णय लिया था कप्तान ने, और उसको बिल्कुल उचित साबित करके दिखाया है सभी गेंदबाजों ने। प्रतीक पाटिल और वेदांत ने नई गेंद के साथ शुरुआत की थी। कमाल की गेंदबाजी शुरुआती ओवर्स में। प्रतीक ने 3 विकेट चटकाए, वेदांत को 1 सफलता मिली। उसके बाद डेथ ओवर्स में परेश और मोनिश के ओवर में छक्के तो लगे, लेकिन उसके बावजूद भी किफायती गेंदबाजी, 1-1 विकेट दोनों को मिला। और सिर्फ 37 रन बना पाई है रानाल की टीम अपने घरेलू मैदान पर
इस महामुकाबले में। डिफेंडिंग चैंपियन है वैसे विलास स्मृति राहनाल टीम। टारगेट जरूर छोटा है लेकिन मैच इस टूर्नामेंट का सबसे बड़ा मैच है। इट्स अ फाइनल। 38 रनों की चुनौती स्वर्गीय विलास स्मृति चषक 2024 को जीतने के लिए वानू स्पोर्ट्स जय हनुमान टेम्बोली के सामने। खैर यहाँ पर हमारा वक्त तो समाप्त हो रहा है कमेंट्री का जहाँ तक सवाल है, लेकिन अभी भी आधा मैच बाकी है। रात अधूरी, मुकाबला अधूरा है। और कहना वैसे तो मुश्किल ही होता है क्रिकेट में, प्रेडिक्शन फेल ही माना जाता है, भविष्यवाणी नहीं की जा सकती है। लेकिन उम्मीद यही करते हैं कि एक बहुत ही रोमांचकारी मुकाबला होगा और गेंदबाजी में पलटवार करेगी राहनाल टीम। यहां से आपके साथ रहेंगे मेरे साथी कमेंटेटर समीर ठाकरे और उनके साथ सुभाष धुमाल। दरम्यान गावदेवी वडगरचे ग्रेट बॉलर रोहित पाटील यांच्याकडून दोन्ही संघांसाठी आणि या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। महामुकाबला मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण पाहतोय विलास स्मृती राहनाल विपक्ष वाणी स्पोर्ट्स टेंभवली या दोन संघामध्ये। महांतिम सोहळा आणि महांतिम सामना आता प्रेक्षकांच्या समोर अखेर आलेला आहे। याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि आनंदाचा क्षण, हा गोड क्षण आज या राहनाल गावामध्ये होणार की टेंभवलीमध्ये होणार। विजयोत्सव कुठे साजरा केला जाणार, थोड्याच वेळात त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल। टार्गेट 38 धावांचं पार करायचं आहे स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 जिंकण्यासाठी आणि त्या 38 धावा वाचवायच्यात राहनालकरांना। स्वर्गीय विलास स्मृती चषक आपल्या घरी ठेवण्यासाठी डिफेंडिंग चॅम्पियन आहेत, टायटल ते सेव्ह करणार की टेंभवलीमध्ये हा मानाचा करंडक जाणार। आपण पाहिला आज अगदी आनंदाने जोशाने सन्माननीय प्रताप पाटील साहेबांचा वाढदिवस साजरा केला। त्यानंतर नवनिर्वाचित प्रभारी सरपंचपदी राहनाल गावाची जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर आली, त्याही त्यांना आपण शुभेच्छा दिल्या। आणि ही क्रिकेटची फार मोठी जबाबदारी युवा नेते रिग्नेश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण बंधू आणि त्यांच्या संघांच्या या मेहनतीनं आज आपण इथपर्यंत ही स्पर्धा घेऊन आलो। दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये एंटर झालेले आहेत। वानू स्पोर्ट जय हनुमान टेंभवलीच्या वतीने प्रतीक पाटील आणि त्याच्या सोबतीला परेश गोराटकर, टू जेन्युइन ओपनर्स फ्रॉम टेंभवली। सातत्याने चांगला कमालीचा खेळ ॲज अ ओपनर म्हणून या दोन खेळाडूंच्या वतीने आपल्याला बघायला मिळाला। सुभाष धुमाळ यांचा आवाज तुम्ही पूर्ण दिवसभर आज ऐकलात आणि आता अंतिम सामन्यामध्ये ते पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जोडले गेलेत। वेलकम सुभाषजी, 38 धावांचं लक्ष्य इथून पार करायचं आहे। नक्कीच स्थापित सलामीची जोडी प्रतीक पाटील विथ परेश गोराटकर आपण खेळपट्टीवर पाहतोय। तर बिग बडप राहनाल चिराग माली गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतो। चिराग मालीवर आता मात्र जबाबदारी खूपच मोठी असणार आहे। हो, अगदी बरोबर सांगितलं, कारण ज्या खेळाडूनं संघाची ओळख आहे, ज्या खेळाडूच्या नावानं संघाला ओळखलं जातं, त्या खेळाडूवरती फार मोठी जबाबदारी। लेट्स प्ले फर्स्ट बॉल ओव्हर द विकेट, लॉंग वे शफल झाला, हुक करण्याचा प्रयत्न, इनफिल्ड क्लिअर केली आहे, लॉंग लेगला बॉल सरळ निघून जातोय। 4 धावा प्रतीक पाटीलच्या बॅट मधून, वंडरफुल स्ट्रोक।
पहिल्याच चेंडूवर पहिला दमदार चौकार आपल्याला पाहायला मिळतो. दे घुमाके चौकाराने बिग बटचं स्वागत टार्झन ऑफ टेंभवली प्रतीक पाटील याने केलेलं आहे. मोड मॅग्निफिसंट स्ट्रोक. अखूट टप्प्याचा बॉल होता आणि त्याचा योग्य तो समाचार फलंदाज प्रतीक्षा वतीने घेण्यात आला. चिराग वन्स अगेन ओव्हर द विकेट. हो, यावेळेला डिफेन्सिव्ह फटका होता. फॉलो केला बॅटरला. ऑप्शनच्या बाहेर निघून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हुशारीनं गोलंदाजी आता चिराग करतोय मैदानामध्ये. निर्धाव. एक धाव कंप्लीट झाली, माफ करा, एक धाव क्विक त्या ठिकाणी कंप्लीट केली. धावसंख्या 5. आव्हान येते 38 धावांचा आणि 38 या लक्ष्याचा पाठलाग वॉल्यूम स्पोर्ट्सचा जे हनुमान टेंभोली संघ करतोय. चिराग माली फ्रंटलाईन गोलंदाज पाहायला मिळतोय. इथं माझा चेंडूला भिरकावून दिलेला आहे. इनफिल्डच्या वरून डीप मध्ये क्षेत्ररक्षक, मिड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करून फेकी करतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळते. परेश गोरेकर सिंगलने आपला अकाउंट ओपन करतोय. परेश ऑफ द मार्क विथ द सिंगल. टीमची टोटल तुम्ही पाहताय 6 धावा. 5-5 षटकांच्या मॅच मध्ये आपण जर विचार केला, फलंदाजांनी थोडंसं नाराज केलं. गीतेश माळीला चांगला स्टार्ट मिळाला होता, मात्र तोही मोठा डाव इथे साकारू शकला नाही आणि शेवटला रोहितनं देखील एक सिक्सर लगावला. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सातत्याने ऑप्शनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु इथे फॉलो केलं जात आहे. फलंदाजाला पूर्ण फॉलो केलं जाते चिराग मालीकडनं. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. अगदी बॉडी लँग्वेजला ओळखून हा चेंडू हाताळला होता, हे आपण पाहू शकता. शुभेच्छांचा वर्षाव खऱ्या अर्थानं सुरू झाला. आपण पाहतोय बाकडा गँग ग्रुप टेंभोलीकडनं देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. वानुस्फोर्टच्या हनुमान टेंभोलीला स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल. नवनवीन इन्व्हेन्शन एक्सपेरिमेंट फलंदाज कधी करतो, ज्या वेळेला त्याला माहिती आहे की आता हे आपल्या आवाकामध्ये आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. कुठलीच धावसंख्या या खेळामध्ये छोटी नसते आणि कोणतीच धावसंख्या या क्रिकेटमध्ये मोठी नसते. चिराग चांगला पलटवार करतोय. सलगचे 2 निर्धाव. उन्हा दबाव टेंभोली संघावर टाकत असताना हो, यावेळेला हेलिकॉप्टर लगावण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे बॅटरला बीट केला. विकेट किपर बीट झाला. 22च्या स्वरूपामध्ये मिळतात यल्लकी 4 धावा टेंभोली संघाला. हे रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅटर बीट आणि या विकेट किपर अक्षर चौधरी देखील बीट होतोय. आणि या महत्वाच्या धावा मी तर म्हणेन, कारण 2 या अगोदर डॉट चेंडू होते आणि या अव्वांत्य रूपाने धावा, या अव्वांत्य धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. 10 धावा. दबाव वाढत होता आणि असं वाटत होतं की आता ह्या दबावामधून कदाचित प्रतीकची विकेट ते कॅरी करणार का, परंतु विकेट किपर कडनं झालेली एक चूक आणि ही चूक भरपूर महागात पडू शकेल. येणाऱ्या काळामध्ये 10 रन्स आहेत धावफलकावरती. 28 अजून करायचे आहेत. 4 षटकं शिल्लक आहेत. विकेट्स घ्याव्या लागतील, गुच्छामध्ये विकेट्स कॅरी कराव्या लागतील, अन्यथा या सामन्यामध्ये टिकून राहणं, चॅम्पियन बनणं विलासपूर्ती राहण्यासाठी फार कठीण. सेकंड ओव्हर P1 सध्या सुरू आहे आणि पॉवर प्ले पहिला, त्याच्यामध्ये 2 षटकं असतील आणि आता 3 खेळाडू तट्या रेषेच्या बाहेर. भावेश गोलंदाजी करण्यासाठी यावेळेला ऑन दी राईज हॉप ऑलिव्हर घेत असताना बिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर पुन्हा झाली आहे मिस्टेक. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. अगोदरच तुमच्याकडे रन्स फार कमी आहेत सेव्ह करण्यासाठी आणि या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची फिल्डिंग मुळीच चालणार नाही. अगदी बरोबर. पुन्हा एकदा चूक का केली जाते आपण पाहतोय रानल संघाकडून आणि चुका नक्कीच मागण्या ठरू शकतात, कारण या चुकांचं भूदंड रानल संघाला नक्कीच भोगावं लागू शकतोय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. भावेश याद फुल टॉस वर घेत असताना स्वीप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क झाला नाहीये, तिथे जो संपर्क मिळणं गरजेचं होता. सिंगल त्या ठिकाणी जोडली गेली. संघाची धावसंख्या तुम्ही पाहतात 13 धावा धावफलकावरती लागल्यात. महान टीम 16, महान टीम सामना. विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे, मात्र आज तो टेंभोलीमध्ये उधळला जाणार की राहणाल मध्ये उधळला जाणार, गुलाल कोणाचा हा प्रश्न इथे निर्माण झालाय. असंख्य प्रेक्षक आज युट्यूब वर जोडले गेले, मैदानावर जोडले गेले. यावेळेला सक्सेस अटेम्प्ट आहे. रिव्हर्सच्या माध्यमातून प्रतीक पाटीलनं आणखी एक चौकार खेचलाय. गुड शॉट.
हा प्रयत्न प्रतीक पाटील यांनी या पहिल्या षटकामध्ये या चिराग माली विरुद्ध केला होता. त्यावेळी मात्र तो सक्सेस झाला नव्हता. मात्र यावेळी भाविक चौधरी विरुद्ध चौकार वसूल करताना आपण पाहतोय या फटक्यावर आणि चौकार संघाचे धावसंख्या येते आकार धावसंख्या 17 धावा. हो, यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेर निघून हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. पुन्हा क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आहे शॉर्ट कव्हरच्या. यावेळेला देवेश तिथे होता. प्रत्येकी फिल्डर कडनं आज चुका होताना आपण पाहतोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव पूर्ण झाली आणि संघाच्या धावसंख्येला आकार आलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 19. आपण पाहतोय मोठ्या सामन्यामध्ये कुठेतरी राहणार संघ दबावामध्ये पाहायला मिळतोय. हो, आणि जवळजवळ आता 50% काम पूर्ण झालेलं आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा रिवर्स आणखी एक आपण पाहतोय धमाका. टार्झन ऑफ टेंबोली वंडरफुल खेळ करत असताना मैदानामध्ये प्रतीक पाटील नावाचं वादळ घोंगावतंय. 4 धावा चौकार. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका आपण पाहतोय प्रतीक पाटीलच्या बॅट मधून आणि तिसरा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 23. प्रतीक पाटील असा एक फलंदाज आहे जो एकदा सुरू झाला तर थांबायचं नाव घेत नाही. और शुरू हो चुके हैं, अब ये नहीं रुकने वाले. हो, ट्राय टू अनदर स्विच इट. पण या वेळेला मात्र टायमिंग झालं नाही. लेग बाईच्या स्वरूपामध्ये इथे धाव मिळाली. स्कोर आता एका धावेने पुढे सरकत असताना 24 रन्स आफ्टर 2 ओव्हर. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला आणि 24 धावा या धावफलकावरती लागल्यात. समीकरण तुम्ही ऑन स्क्रीन पाहतायत. अगदी सोपं समीकरण. 18 चेंडूंनी इथून 14 धावांची आवश्यकता आहे. हे समीकरण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळालं होतं. सुभाष जुमाल सर, आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीची चर्चा या स्पर्धेनंतर आणखीच आता भिवंडीमध्ये वाढली आहे. कमाल केली आहे. प्रत्येक वेळोवेळीला जे हवंय कॉमेंटेटरला ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. जे हवंय प्रेक्षकांना ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. वेल डन तेजस भोईर अँड टीम अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. एकूण तेजस भोईरची तेजस्वी कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. आता थोडीशी शांतता, थोडी नाही तर भरपूर शांतता आहे. कारण जास्त आपण पाठीराखे बघितले तर राहणार संघाचे आहेत. घरच्या मैदानावर ते खेळतात. होम ॲडव्हान्टेज त्यांना तो जरूर आहे. मात्र खेळामध्ये थोडीशी कमतरता पाहायला मिळाली. चिराग माली कंटिन्यू. सॉफ्ट हँडनं फक्त दिशा दिली. बॉलला पुश करत असताना हलक्या हाताने ढकेल आउटफील्ड मध्ये. सेकंडचा कॉल आहे. इथे 2 धावा पूर्ण होतील. सेन्सिबल क्रिकेट. चांगली कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. पुश करोवर खुश राहो. प्रतीकला ठाऊक आहे की याही मार्गाने आपण जर गेलो तर तरीही सामना आपण जिंकू शकतो. दॅट्स वाय तो आता इथून रिस्क घेत नाहीये आणि त्याचा जो स्वाभाविक खेळ आहे तो खेळत नाहीये. स्वभावा व्यतिरिक्त जाण्याचा प्रयत्न करतोय. हे सर्व गट्स स्किल एका हाय क्वालिटी प्लेयर्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या 2ने 26 वर चिराग माली कंटिन्यू गोलंदाजी करण्यासाठी. फॉर एंड कडनं ओव्हर द विकेट. हो, यावेळेला पुन्हा एकदा आपण बघितलं बॅटचा फेस शेवटच्या क्षणाला ओपन केला. डीप मध्ये पॉइंटला फिल्डर सज्ज होता. मात्र 2 धावा घेण्याची वेळ होती फलंदाजांकडे. आणखी 2 धावा आता स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातात. पाठीराख्यांना खुश केले. फार मोठ्या संख्येने आपण पाहतो टेंबोलीचे पाठीराखे इथे जमा झाले. प्रतीक पाटीलचा फॅन्स क्लब युट्यूबच्या माध्यमातून जोडला गेला आणि खऱ्या अर्थाने त्यांचं मनोरंजन त्यांनी केलंय. धावसंख्या 28 आपण पाहतोय. चांगले रणनीती आपल्याला पाहायला मिळते की प्रतीक पाटील या षटकामध्ये नक्कीच आपण पाहतोय चिराग माली विरुद्ध चांगल्या टेक्निकने फलंदाजी करताना. ओव्हर द विकेट चिराग. बिग बर्ड ऑफ राहणार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चौथ्यांदा हा प्रयत्न बघायला मिळाला. त्याच्यामध्ये 2 वेळा प्रतीकला यश मिळालं. सातत्याने इम्प्रोव्हाइज करण्याचा प्रयत्न बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव पूर्ण. आपण चर्चा केली लाईव्ह टेलिकास्ट बद्दल. मात्र अंपायर्स सुपर एक्स्ट्रा ऑर्डिनरी अंपायरिंग या स्पर्धेमध्ये आपण बघितली. परेश महाजन सर, शानू कुरेशी सर, शकील कोटी सर, अभिजित सावंत सर आणि फारुख बर्डी सर देखील या स्पर्धेमध्ये जोडले गेले होते. त्यांचे विशेष आभार रमित सर देखील होते. खऱ्या अर्थाने संपूर्ण पॅनलनं क्लीन बॉल दांडी उडवली आहे. ऑफ स्टंपला उडवत असताना चिराग माली. परेश कोराटकर बाद. पहिला हादरा टेंबोली संघाला पाहायला मिळतोय. कारण आपण पाहतोय परेश गोराटकर बादून पॅलमध्ये परतताना. विकेटला थोडा उशीर नक्कीच झालेला आहे. मात्र देखते देर आहे दुरुस्त आहे. पाहायला मिळेल का? ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर.
स्विंगिंग डिलिव्हरी आपल्याला एन स्विंगर पाहायला मिळाला. सरळ ऑफ स्टंपला उडवून जाणारा तो बॉल चिराग माळीचा परेशला मैदान त्यानं सोडायला भाग पाडलाय. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये क्लीन बोल्ड. आणि आता आपण न्यू बॅटर फेल्डलेस कस्टमर खतरो के खिलाडी अल्ताफ शेख ज्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण केलं होतं. हो डेफिनेटली खूप चांगला क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर झेल पकडला, काही रन्स त्याने बाउंड्री लाईनवर सेव्ह केल्या आणि त्याच कुठेतरी आता फायदेशीर ठरलेल्या आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक धाव फार इम्पॉर्टंट असते. धावसंख्या तुम्ही बघितली धावफलकावरती 29. प्रताप पाटील साहेबांची विघ्नेश पाटील साहेबांची स्पर्धा यशस्वीरित्या आता संपन्नतेच्या वाटेवरती आहे. प्रत्येकी ऑफिशियल सांगेल की ज्यांना ज्यांना या स्पर्धेचा भाग बनवला, हिस्सा घेण्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांनी तयार केलं, संधी दिली, ते सर्व देखील आभार मानतात. यावेळेला खराब बॉल होता अल्ताफ शेख समोर, आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. चौकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केलेले अल्ताफ शेख आणि चौकाराने या टेंबोली संघाची धावसंख्या 33 वर पोहोचते. दरम्यान गुंदवली येथून पप्या भोईर यांनी टेंबोली संघासाठी आणि या प्रतीक पाटीलसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात, ऑल द बेस्ट दिले आणि ऑल इज वेल टेंबोली संघाचं सध्या पाहायला देखील मिळतं. सामना कोणीही जिंकू द्या, एलईडी बेल्स कोणीच घेणार नाहीये. धावसंख्या 33 आणि इथून 5 धावांची गरज आहे. ऑन साइडला फुल अँड पॉवरफुल अनदर 4 स्कोरर लेवल. 4 धावांच्या मदतीने धाव फलक आता बरोबरीमध्ये आलेला आहे. फक्त एक धाव दूर आहे चॅम्पियन पदापासून वानू स्पोर्ट्स हनुमान टेंबोली. फक्त एका धावेची आवश्यकता आहे बानू स्पोर्ट्स हनुमान टेंबोली संघाला या चषकावर नाव कोरण्यासाठी. मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय या टेंबोली संघ आणि विजयाच्या उंबाट्यावर टेंबोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टेंबोली संघाने या अंगामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली. आपण पाहतोय या संघाचा आलेख वर्षानुवर्ष चढताच आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आउट ऑफ भिवंडी देखील या संघाने चांगली कामगिरी करताना एका धावेची गरज आहे. ऑन साइडला उडवला आणि याच बरोबर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन वानू स्पोर्ट्स हनुमान टेंबोली इज द चॅम्पियन. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 चा मानकरी वानू स्पोर्ट्स हनुमान टेंबोली संघ ठरलेला आहे. रिव्हर्सच्या माध्यमातून सामना फिनिश केला आणि 40+ कॅटेगरी मधून 44वा मानकोली ए संघाने ही स्पर्धा जिंकलेली आहे. सिटी एमर्जिंग फॉर्मॅट मधून स्वयं 11 या संघाने ही स्पर्धा जिंकलेली आहे. विजेत्यांचे सर्वांचे आम्ही अभिनंदन करतोय आणि जरूर सर्वांना पुढील सर्व स्पर्धांसाठी शुभेच्छा देतोय. कम ऑन डीजे, कम ऑन बँजो. तर 3 स्टंप जे आहेत ते 40+ नक्कीच जो विजय संघ आहे त्या संघाने ताब्यात घ्यायचे.